हां बोला मामा. अगं ज्योती, आज दिवाकरांना डॉक्टरांकडे घेऊन जायचंय ना? किती वाजता घेऊन जायचंय ग? 4 वाजता निघूया, 4:30ची वेळ आहे. ओ माय गॉड, 4 वाजता जायचंय? अगं 4 वाजता आपल्या ऑफिसमध्ये बडोद्याचे क्लायंट्स येणार आहेत. खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, ती अटेंड तर करायलाच हवी. पण दिवाकरांबरोबर पण जायला हवं नाही का ग? मला त्यांची इतकी काळजी वाटते ना. नाही ठीक आहे, मी जाईन ना. नाही ग, ॲज इट इज ते इतके नाराज असतात माझ्यावर, मीच जायला हवं त्यांच्याबरोबर. ज्योती, एक काम करशील का? काय? तू या क्लायंट्सना अटेंड करशील का? काय? नाही म्हणजे काय की तू त्यांना ओळखतेस पण, आणि तसंच काही प्रॉब्लेम आलाच तर मला फोन कर. ठीक आहे. किती छान. थँक्यू. बाय बाय. बडसावळे. येस सर. बडसावळे, आपण 2 टँकर्स घेतोय ना दुधाचे. ते लोन ॲप्लिकेशन जे आहे त्याची कॉपीज काढून ठेवा, कारण आम्ही बरं झालं तू आलास. सागर, आपण 2 दुधाचे टँकर्स घेतोय आणि त्यासाठी लोन ॲप्लिकेशन केलं, माहिती आहे ना? हो. आजच सकाळी बँक मॅनेजरचा फोन आला होता मला. हो. पण त्याने स्पेसिफिकली असं विचारलंय की तुमच्याबरोबर गोवर्धन प्रभू असतील ना. त्याने असं का विचारलं असेल? सागर सर, हे लोन ॲप्लिकेशन गोवर्धन सरांनीच बँकेत दिलं होतं. त्या बाबतीत बँक मॅनेजरशी त्यांच्या 2-3 मीटिंग्सही झाल्या. टर्म्स आणि कंडिशनसंबंधी चर्चासुद्धा झाली. म्हणून कदाचित बँक मॅनेजरनं त्यांच्याविषयी विचारलं असेल. सागर, मॅनेजरने विचारलं तर सांग, गोवर्धन इकडे काम करत नाही. ठीक आहे, मी तसं सांगेन. पण बँक मॅनेजरला भेटण्याआधी मी एकदा गोवर्धन काकांशी बोलून घेतो. बँक मॅनेजरचं आणि गोवर्धन काकांचं नक्की काय बोलणं झालं होतं हे कळलं तर बरं होईल, नाही का? त्याची काहीही गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, गोवर्धन प्रभूचा आणि या ऑफिसचा काहीही संबंध नाहीये. सागर, तू यापुढे हे सगळं मॅटर तू हँडल करायचं. तुझ्या टर्म्स काय असतील, कंडिशन्स काय असतील हे तू डिसाईड करायचं. यापुढे गोवर्धन प्रभू हे नाव या ऑफिसमध्ये कोणीही घ्यायचं नाही. आय क्लिअर? आपल्या शुभम स्वीट्सच्या जाहिरातीनंतर ज्या प्रचंड इन्क्वायरी झाल्या होत्या, त्यानंतर आता 10-12 मोठ्या स्टोअर्सनी आपल्याकडे ऑर्डर सुद्धा प्लेस केलेली आहे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे शुभम स्वीटची सुरुवात दणक्यात होणार असं दिसतंय. ऑफकोर्स ऑफकोर्स. बहुतेक आणखीन एका ऑर्डरचा फोन असावा. हॅलो, मेघना सरदेसाई बोलते. मॅडम, सॉलिड बातमी आहे. सुलोचना देवी फार्म प्रोडक्ट्समध्ये गोवर्धन प्रभू हे नाव देखील घ्यायचं नाही असा फतवा निघाला आहे. सुरेख बातमी आहे. उद्या ऑफिसला येऊन तुमचं बक्षीस घेऊन जा. काय झालं? सुलोचना देवी फार्म प्रोडक्ट्स मधून गोवर्धन प्रभूची हकालपट्टी. दॅट इज अ ग्रेट न्यूज. म्हणजे मेघना वहिनी, आता आपला शत्रू पुरता एकाकी पडलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि आता त्याच्यावर हल्ला करण्यासाठी फारशी शक्ती किंवा युक्ती काहीच वापरायची गरज नाही आपल्याला. मेघना वहिनी, सुरुवात असावी तर अशी. राईट.
सर. बोला पांडे. सर, जिकडे ॲक्सिडेंट झाला त्या स्पॉटवर आम्ही जाऊन आलो. आजूबाजूला चौकशी केली, पण सर एकही पुरावा सापडला नाही. पांडे, त्या मुक्ता प्रभूच्या केसमध्ये एकच ड्रॉबॅक आहे, म्हणजे कुठलाही साक्षीदार नाही, कुठलाही पुरावा नाही. भुलभुलैयात सापडल्यासारखं झालंय. सर, तुमचा विजयावर संशय होता ना? म्हणजे एकूण पुराव्यावरून तर डाऊट त्याच्यावरच होता, पण कुठंतरी माझं मन मला सांगत होतं की हा खरा गुन्हेगार नाहीये, आणि त्याचा दुवा धरून पुढे जावं तर आज विजयच हयात नाही. पण म्हणजे ह्यापुढे गुन्ह्याचा शोध लागणार नाही? गुन्हेगार उजळ माताने समाजात वावरणार? नाही नाही पांडे, एवढी अजून मी आशा सोडली नाही. आता त्या रणदिवेनी माझ्याकडे एक पुरावा आणून दिलाय, गौरी रणदिवे. त्याच्या साह्याने मी गुन्हेगारापर्यंत पोहोचलेलोच आहे, म्हणजे ऑलमोस्ट. फक्त त्याचं कन्फेशन कसं मिळवायचं हा प्रश्न आहे. सर, एरवी बेधडक खोटं बोलणारे गुन्हेगारी दबावाखाली आल्यानंतर पोपटासारखे घडाघडा बोलायला लागतात. अशी काय आयडिया केली तर? येस, गुड आयडिया. असंच काहीतरी केलं पाहिजे. यू राईट. मम्मा, जागे आहात अजून? मलाही जरा उशीर झाला, पण मीटिंग खूप छान झाली. बरं, डॉक्टर काय म्हणाले? कशाबद्दल? पप्पांबद्दल. हां, हो, जाऊन आले ना मी डॉक्टरांकडे. व्यवस्थित चर्चा पण केली आम्ही. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जयपूर फूट व्यतिरिक्त देखील आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, खूप ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे आपण तर दिवाकरांना अब्रॉडसुद्धा घेऊन जाऊ शकतो, पण त्याआधी दिवाकरांवर काही टेस्ट करायला हव्या, काही मेडिकेशन सुरू करायला हवेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नीट विचार करून निर्णय घ्यायला हवा. नाही पण मम्मा. काय? नाही नाही, चांगली गोष्ट आहे. तुला यांची खूप काळजी वाटते, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. अगं, पण मला पण त्यांची काळजी वाटते. बायको आहे मी त्यांची. रादर तुझ्यापेक्षा थोडी जास्तच वाटते. मी एकदा म्हटलं ना थोडा वेळ लागेल, म्हणजे वेळ लागेल. ठीक आहे? आणि हो ज्योती, तू माझ्यासाठी मीटिंग अटेंड केलीस, छान केलीस, त्याबद्दल खरंच थँक्स. गुड नाईट. चुकलंच माझं. मीच जायला हवं होतं पप्पांबरोबर. जे काही घडलं त्यात मुक्ताचा अजिबात दोष नव्हता, पण आज शिक्षा मात्र तिलाच मिळते. बाकीच्यांना मी सांगायला जाऊ शकत नाही, पण यांनी तिचा रागराग करावा. छे, हे सगळं अति होतंय, सहनशक्तीच्या पलीकडे जातंय. यांना कल्पना आहे का की मुक्ताच्या बाबतीत जो गुन्हा घडला तो आपल्या लाडक्या मुलानं केला? सागरने मुक्तावर बलात्कार केला हे समजल्यावर हे काय करतील? सागरला माफ करतील की त्याला कडक शिक्षा देतील? मानचा मुलगा म्हणून विचार केला तर वाटतं हे सागरचं तोंड देखील पाहणार नाहीत, त्याला घराबाहेर काढतील. हे सगळं चित्र डोळ्यासमोर दिसतंय, म्हणूनच तर सत्य माहिती असूनही तोंड उघडवत नाहीये. काय हो, झोपला नाही तसं? अहो, जरा जरा बोलायचं होतं. आत्ता? उद्या बोलू तर नाही का चालणार आहे? नाही, महत्वाचं आहे.
तुम्ही तुम्ही मुक्ताला माफ करा ना. तुमच्या अशा चिडण्यानी रागवण्यानी मुक्ता कानकोंडी होऊन जाते. तिचा खरंच काही दोष नाहीये. खरंच खरंच नाहीये. पद्माकर, आपण सगळेच आता खूप कठीण परिस्थितीतून जातोय. मग आपण एकमेकाला विश्वासानं धरून चालायला नको का? झाल्या असतील हो अक्षम्य चुका, पण त्या पोटात घालायला नकोत का? शालिनी, मुक्ताच्या बाबतीत जे काही घडलं त्यात तिचा काहीही दोष नाही, आम्हाला माहिती आहे. समजू शकतो आम्ही. पण संताप ह्या गोष्टीचा येतो की जे काही घडलं त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहित नव्हतं, आम्हाला काही माहित नव्हतं. बरं ते ठीक आहे, सागर त्यालाही माहित नव्हतं. गोवर्धन आणि मुक्तानी आपल्याला फसवलंय. पद्माकर, क्षणभर धरून चालू की गोवर्धननी आपल्याला फसवलं. पण आता मुक्ता या घरची सून आहे, म्हणून तरी तिला पाठीशी घालायला नको का? पद्माकर, चुका सगळ्यांकडून होतात. पण त्या समजून घ्यायला हव्या. प्लीज. प्लीज मुक्ताला माफ करा. प्लीज. काय ग, अशी का बसलीस? काय नाही. काय झालंय ज्योती? या घरात मी काही चांगलं करायचं ठरवलं ना की ते माझ्याच अंगाशी येतं. आता काय झालंय? पप्पांना जयपूर फूड बसवायचं ठरवलं होतं. इतके दिवस त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती, ती आता झाली आहे. तर ममा मोडता घालतायत. ममा नाही म्हणाली? यू नो हर व्हेरी वेल. त्या दाखवतात एक, पण जे त्यांना करायचंय ते त्या करून मोकळ्या होतात. कंटाळा आलाय सगळ्याचा. सारखे प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स? इतक्यात कंटाळीस का ग? नाही, मला मान्य आहे की आपल्या घरात खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण कोणाच्या घरात नसतात. आता
आता आपल्या काकांच्याच घरात बघ ना, कुठल्याच फ्रंटवर काहीच धड होत नाहीये. सतत प्रॉब्लेम्स चाललेत. प्रत्येक जण प्रॉब्लेम मध्ये. आणि मुक्ताची तर अक्षरशः फरफट होती. या परिस्थितीत सुद्धा परवा मी तिला फोन केला, फोनवर बोललो, तेव्हापासून चैन पडत नाहीये मला. असं वाटतं की एकदा जावं आणि समक्ष जाऊन तिला भेटावं, तिची विचारपूस करावी, तिला आधार द्यावा. पण मग वाटतं की त्या घरात मला घेतील न घेतील, माझ्या तिकडे जाण्याचा कोण कसा अर्थ काढेल. मुक्ताचा एवढा विचार करतोस, समोर असलेल्या ज्योतीचा जराही विचार येत नाही मनात. येस. हॅलो सागर. बोलतोय. अरे मी ACP जयंत कामत बोलतोय. हां बोला. मुद्दामून तुला फोन केला. मुक्ताच्या केसमधला गुन्हेगार तर लवकरच आपल्याला सापडणार आहे. म्हणजे मुक्तानं माझ्या हातात असा एक पुरावा ठेवला आहे की गुन्हेगारापर्यंत पोचायला मला आता वेळ लागणार नाही. भेटतो मी नंतर. बाय.